Hello friends, I am Mohan Chaudhary. So today we are going to learn the poem Money written by William H. Davis. Let's begin. About the poet, William H. Davis was born 1871 and he was died 1940. He was a Welsh poet and writer. He spent a significant part of his life as a tramp or hobo in the United Kingdom and the United States. विल्यम एच डेव्हिस याने आयुष्यातील बरेच वर्ष हे ट्रॅम्प म्हणून आणि हुबो म्हणून घालवलेले होते. ट्रॅम्प म्हणजे भटकंती करत फिरणे, हुबो मीन्स होमलेस पर्सन. ही बिकेम अ पेडलर. नंतर ते पेडलर झाले. रस्त्यावरती अनेक वस्तू विकत फिरत होते. अँड स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड. इंग्लंडमध्ये ते रस्त्यावरती गाणं म्हणतसुद्धा फिरत होते. आफ्टर सेव्हरल इयर्स ऑफ अ वंडरिंग लाईफ, आयुष्याचे बरेच वर्ष भटकंती करत फिरल्यानंतर त्याने आपलं पहिलं वर्क पब्लिश केलं आणि हे वर्क म्हणजे द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम. विल्यम एच डेव्हिस यांना गरिबीची जाणीव आहे, म्हणून या कवितेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळेस माझ्याकडे भरपूर पैसे होते तर त्यावेळेस मला आयुष्याचा खरा आनंद कळाला नव्हता. नेक्स्ट वन इज अबाउट द पोएम. The poem tells us about the rich man who wants to be a poor man to find the real happiness. या कवितेमध्ये सांगितलेलं आहे की श्रीमंत व्यक्ती गरीब होण्याचा प्रयत्न करतो का, कारण गरीब झाल्यानंतर त्याला आयुष्याचा खरा आनंद घेता येईल. It is when we do not have money or have lost our money we realize how important the money is. ज्यावेळेस आपल्याकडे पैसे नसतात किंवा पैसे लॉस झालेले असतात त्यावेळेस आपल्याला पैशाचं महत्त्व कळतं. ॲट द एंड द पोएट सेज दॅट नाव ही डझंट हॅव मनी. शेवटी कवी म्हणतात की माझ्याकडे पैसे नाही आहेत. ही हॅज ट्रू फ्रेंड दो दे मे बी फ्यू. माझ्याकडे आता मोजके मित्र आहेत, कमी मित्र आहेत का, कारण माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि जेवढे मित्र माझ्याकडे आहेत हे मित्र खरे मित्र आहेत. थोडक्यात ज्यावेळेस माझ्याकडे भरपूर पैसे होते त्यावेळेस माझ्याकडे भरपूर मित्र यायचे. आता माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून माझे मित्रसुद्धा कमी आहेत आणि जे मित्र आहेत हे खरे मित्र आहेत. नाव लेट्स डिस्कस अबाउट फर्स्ट स्टांजा ऑफ द पोएम. वेन आय हॅड मनी ओ आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. फॉर मेनी आय फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड came knocking all day at my door. When I had money oh, जेव्हा माझ्याकडे पैसे होते पैसे, I knew no joy till I went poor. जेव्हा मी गरीब झालो तेव्हा मला जीवनातील खरा आनंद कळाला. For many a false man as a friend, बरेच फॉल्स मित्र माझ्याकडे यायचे. ते came knocking all day at my door, दिवसभर माझ्याकडे असायचे. When I had money, when I become poor, then I realize the real happiness of life. Many friends they had false friends who come knocking all the day to his door. कवी म्हणतात की ज्यावेळेस माझ्याकडे भरपूर पैसे होते त्यावेळेस माझ्याकडे मित्र यायचे. जेव्हा मी गरीब झालो तेव्हा मला जीवनाचा खरा आनंद कळायला लागला. नेक्स्ट स्टांजा. Then felt I like a child that hold a trumpet that he must not blow. Because a man is dead, I dare not speak to let this false world know. Then I felt I like a child that hold. कवी स्वतःची कंपेअर करतात की मी मुलगा आहे. A trumpet that he must not blow. त्या मुलाकडे एक ट्रॅम्पेट आहे, एक तुतारी आहे, पण ही तुतारी त्याला वाजवण्याची इच्छा आहे पण तो नाही वाजवू शकत का, बिकॉज अ मॅन इज डेड. त्या मुलाच्या समोर एक माणूस मरून पडलेला आहे. आय डेअर नॉट स्पीक टू लेट दिस फॉल वर्ल्ड नो. मला ह्या फॉल वर्ल्डशी बोलायचं नाही, खोट्या विश्वासी काहीच बोलायचं नाही. इन द सेकंड स्टांजा पोएट कंपेअर हिज एक्सपिरियन्स टू अ चाइल्ड हू हॅज गिवन अ ट्रॅम्पेट बट ही कुड नॉट ब्लो इट because there has been a death. He was afraid of being cheated by those who call themselves his friend. Much have I thought of life and sin,
how poor men's heart are ever light, and how their wives do hum like bees about their work from morn till night. Much have I thought of life and seen. जीवनाचा खरा आनंद घेण्याचा मी प्रयत्न करत राहिलो. How poor men's heart are ever light. गरीब लोकांचे विचार आचरण किती शुद्ध असतात. And how their wives do hum like bees. त्यांच्या पत्नी दिवसभर मधमाशासारख्या गुणगुण करत काहीत ना काही काम करत असतात. About their work from morn till night. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्यांच्या वाईव्स ह्या काम करत असतात, दिवसभर बिझी असतात. इन द थर्ड स्टांजा, पोएट सेज दॅट I have tried to experience the real meaning of life from at that time. Poet was those who do not value the money are light-hearted and their life is satisfied and happy. Women in poor family are also happy and satisfied with their work as morning to night. या ठिकाणी गरीब लोक असतात. हे गरीब लोक खरंच आनंदी असतात आणि दिवसभर ते काही ना काही कामामध्ये व्यस्त असतात. म्हणून जीवनाचा खरा आनंद हे गरीब लोक घेतात. So when I hear these poor ones laugh and seen the rich ones coldly frown, poor men think I need not go up so much as rich men should come down. So when I hear these poor ones laugh, गरीब लोक सहज मन मोकळेपणाने हसत असतात. अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्राउन. आणि श्रीमंत लोक चिंता करत असतात, दिवसभर काही ना काही विचार करत असतात. पुअर मॅन थिंक आय नीड नॉट गो अप. त्यामुळे गरिबांनी श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंताने गरिबीचा अनुभव घ्यावा. इन द फोर्थ स्टांजा, पोएट मेन्शन दॅट पोएट डिपिक्ट दॅट poor men are able to laugh easily while the rich are worried. It is suggested us the poet wonder that it is the rich who should experience poverty and not the poor who should become rich. In other words, rich men should come down from happiness and satisfied. या ठिकाणी ह्या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे की जे श्रीमंत लोक असतात ह्या श्रीमंत लोकांनी गरीब झालं पाहिजे, जेणेकरून गरीब झाल्यानंतर आयुष्याचा खरा आनंद त्यांना घेता येईल. कारण गरीब लोक असतात, हे गरीब लोक आनंदाने हसतात, आनंदाने सर्व गोष्टी आयुष्यातील सर्व गोष्टीचा आनंद घेतात. परंतु जे श्रीमंत लोक असतात हे दिवसभर काही ना काही चिंता करत असतात. त्या ठिकाणी पोएट सांगतात की जे गरीब लोक आहेत ह्या गरीब लोकांना श्रीमंत होण्याची गरज नाही आहे, तर जे श्रीमंत लोक आहेत ह्या श्रीमंत लोकांनी गरीब होऊन जीवनाचा खरा आनंद घेतला पाहिजे. लास्ट स्टांजा, वेन आय हॅड मनी ओ माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू, बट नाव आय हॅव नो मनी ओ माय फ्रेंड्स आर रियल दो व्हेरी फ्यू. वेन आय हॅड मनी ओ, जेव्हा माझ्याकडे पैसे होते, माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू, श्रीमंत असताना माझे मित्र असल्याचा दावा करणारे लोक वास्तविक खोटे होते, अनट्रू होते. बट नाव आय हॅव नो मनी, आता माझ्याकडे पैसे नाही आहेत. माय फ्रेंड्स आर रियल दो व्हेरी फ्यू, माझ्याकडे मोजके मित्र आहेत, माझ्यापाशी मोजके मित्र आहेत पण ते खरे मित्र आहेत. इन द फायनल स्टांजा, पोएट मेन्शन दॅट he again emphasized that when he was rich, the people who claimed to be friends were actually false. But now he has no money, he has a real friend who are few. शेवटी ते म्हणतात की माझ्याकडे आता पैसे नाही आहेत, माझ्याकडे आता मित्र कमी आहेत, पण हे खरे मित्र आहेत. सो इन दिस वे आय वॉन्ट टू फिनिश दी पोएम. आय होप दॅट तुम्हाला ही कविता समजली असेल. नेक्स्ट वन इज होमवर्क. होमवर्क तुम्ही करायचं आहे. पहिला होमवर्क आहे, फाइंड आउट द एक्झाम्पल्स ऑफ फॉलोविंग फिगर ऑफ स्पीच अँड एक्सप्लेन. खालील फिगर ऑफ स्पीचची नावं दिलेली आहेत. हे फिगर ऑफ स्पीच तुम्हाला ह्या कवितेमधून शोधायचे आहेत आणि एक्सप्लेन करायचे आहेत. फर्स्ट वन इन इन्व्हर्शन,
दुसरं सिमिली, रिपिटेशन, ओनामॅटोपियो आणि लास्ट वन इज अँटिथेसिस. हे जे 5 फिगर ऑफ स्पीच ह्या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत, ह्या फिगर ऑफ स्पीचचे एक्झाम्पल्स ह्या कवितेमधून तुम्ही शोधायचे आहेत आणि स्पष्टीकरण करायचं आहे. पुढचं आहे आयडेंटिफाय द राईम स्कीम ऑफ ऑल द स्टांजा ऑफ द पोएम. ह्या पोएममध्ये जे स्टांजा आहेत ह्या स्टांजामध्ये कोणतं राईम स्कीम वापरलेलं आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत. देन कंपोज अ शॉर्ट पोएम ऑन फ्रेंडशिप. फ्रेंडशिपबद्दल तुम्हाला पोएम कंपोज करायची आहे. अँड लास्ट वन इज राईट अन अप्रिशिएशन ऑफ द पोएम. रेफर टू द अर्लियर पोएम फॉर द पॉईंट्स टू बी कवर्ड फॉर अप्रिशिएशन. अप्रिशिएशनसाठी जे 8 पॉईंट्स आहेत हे 8 पॉईंट्स तुम्ही समोर ठेवायचे आहेत आणि त्या 8 पॉईंट्सच्या आधारे तुम्हाला अप्रिशिएशन ऑफ द पोएम लिहायचं आहे. ओके, सो थँक्यू.